वाढताना पाहायला मिळत आहेत। तुम्ही काल देखील सांगितलं होतं या संदर्भात काही सकाळी तुम्ही निर्देश दिले आहे का? काही डॉक्टरांशी बोलणं झालं? सर, जीबीएस केंद्रीय पथक काल आलेलं आणि काही अशी जनता होती ज्यांनी त्यांचा आक्रोश व्यक्त केलाय की नेमकं काय केलं केंद्रीय पथकाने, तुमचं कसं तिकडचं निरीक्षण आहे? काय नाही, पुण्यामधली स्थिती तशी निश्चितपणे नियंत्रणामध्ये आहे। मी म्हणाल तसं महापालिका प्रशासन चांगलं त्याच स्तरावरती काम करते। आज महापालिकेच्या माध्यमातून पुण्यातल्या सर्व हॉस्पिटलमध्ये जिथे जिथे हे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांना शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपचार दिले जातील। त्यांच्या बिलामध्ये सुद्धा त्यांना निश्चितपणे मदत होईल। राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा, केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये सुद्धा याचा निश्चितपणे त्याच्यात समावेश केला जातोय। दुसऱ्या बाजूला जी काय काळजी घेतली पाहिजे त्या काळजीमध्ये महापालिका प्रशासन काम करते। केंद्रीय पथक पुण्यामध्ये येऊन गेलं। शेवटी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निरीक्षण म्हणून आणि त्यांचा अभ्यास म्हणून केंद्रीय पथक पुण्यामध्ये आलंय। सगळे यंत्रणा आपापल्या ठिकाणी काम करतात, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। परंतु मला असं वाटतं की नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे। पाण्याच्या माध्यमातून आज हा प्रादुर्भाव वाढतोय असं दिसतं, त्यामुळे पाणी उकळून पिलं पाहिजे, पाण्याची काळजी घेतली पाहिजे। विशेषतः पुण्याच्या सिंहगड रोड भागामध्ये याचा प्रादुर्भाव अधिक दिसला, त्यामुळे तिथे खूप सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जे काही सोर्सेस आहेत त्यातून खूप चांगलं काम आणि काळजी घेण्याचं काम निश्चितपणे सुरू आहे। पिण्यासाठी पाणी आणलं जातं, त्या विहिरींच्या पाण्याचे काही नमुने घेण्याचे प्रयत्न आहेत का? तसे काही आता सगळ्याच गोष्टी केल्या जातील, त्यामुळे चिंतेचं कारण नाही। पण एक आहे की आता हे वाढणार नाही याच्यासाठीच्या सगळ्या यंत्रणा कामाला आणि आस्थेचं महापर्व सुरू आहे। भेटच दिल्या नाहीत प्रत्यक्ष असे काही तक्रार झाली कोणी? केंद्रीय पथकाने भेटी दिल्या नाहीत, ठिकाणांना भेटी दिल्या नाही, फक्त महाराष्ट्रात आले नाही, काही ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत। आता त्यांचं त्याच्या ठिकाणी जे काही शेड्यूल असेल त्याप्रमाणे ते काम करतात। शेवटी इथून ते कामासाठीच पुण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं काम ते करतात। आस्थेचं महापर्व सुरू आहे। अहमदाबाद ते कुंभमेळ्यासाठी जी फ्लाईट आहे त्याचं तिकीट 56,000 आहे। काल आमच्या मंत्रालयामध्ये याची सविस्तर बैठक झाली। आमचे कॅबिनेट मिनिस्टर असतील, आमचे सचिव असतील, या सगळ्यांच्याच समेत DGC असेल, या सगळ्यांच्याच आमच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमेत एक बैठक झाली आणि प्रयागराजला येणाऱ्या सगळ्याच वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या फ्लाईट्स आणि त्या संदर्भातले तिकीट दर याच्यावरती गंभीरपणे चर्चा झाली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हे नियंत्रणात येईल। भाजपचं दिलजमावी होतंय का? कारण काल त्यामध्ये बघितलं आपण काय होतं, असं कधी होणार नाही। दादा जे काय बोलले, शेवटी लक्षात घ्या, एखाद्या कार्यक्रमात समोर भेट झाल्यानंतर एकमेकाशी विनोदामध्ये बोललेली ती वाक्य आहेत, पण मला नाही वाटत असं काय होईल। अण्णा, राज्यात लाडकी बहीण तुमची योजना खूप फेमस योजना होती, पण त्या योजनेच्या अंतर्गत परराज्यातील ज्या काही महिला आहेत, राजस्थान असेल किंवा बिहार, UPच्या महिलांनी देखील अर्ज भरलेत आणि साधारणतः 1171 महिला अशा आहेत की त्यांनी दुसऱ्या राज्यातील महिलांनी याचा लाभ घेतल्याचा। बघा, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या वर्षानुवर्षे जर आमच्या काही कुटुंब असतील, मग ती देशातल्या कुठल्या राज्यातले असो, जर त्यांचं तिथे आधार कार्ड असेल, त्यांचं रेशनिंग कार्ड असेल, त्यांचं मतदान असेल, तर शेवटी ते महाराष्ट्रातले नागरिक झाले। त्यामुळे अशा काही महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहत असतील आणि त्यांचे संबंधित पुरावे जर योग्य असतील तर त्यांना द्यायला काही हरकत नाही। दादा, ही जी योजना आहे या योजनेची रक्कम एका तारखेला जर आली तर महिलांसाठी निश्चितपणे उपयोगी आहे। मला असं वाटतं राज्य शासन त्याच्यावर निश्चितपणे या सगळ्या विषयावरती एकत्रितपणे त्याच्यावरती काम करते। राज्य सरकार योग्य तो निर्णय करते। थँक्यू सो मच।